मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपल्यापाशी आहे आर्यनची GT 650. तर मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल की गाडी बंद पडलेली, बॅटरी डाऊन झाल्या, आपण ढकलून आता स्टार्ट केल्या. तर आपली लालपरी आर्यन आणि गिअर पण झाला आर्यन. तर असं छोट्याशा राईडला आपण चाललोय आता GT 650 घेऊन धरणावर. तर चलो ओके चालू झाल्या, मगाशी चालू होईना झालं ते. भावानं रेड रोस्टरचा एक्झॉस्ट टाकलाय, आवाज दणकेबाज आहे. ओ शिट मॅन, काय थंप आहे GT 650 चा. Oh my God! Wow! रिॲक्शन असे मिळतात ना शेवट. आर्या गेला गोळी गेले गत, त्याला पकडायला तर आपल्याला लय वेळ लागणार नाही. Man. बॅकफायर बघायलाय कसा आहे. ते कनकेश्वरला चे ग्रामदैवत महादेवाचं मंदिर आहे इथं. तर महादेवाचं दर्शन घेऊया आणि मग आपण थोडं फोटोशूट पण घेऊया का. मला म्हैसाळचं डॅम पण दाखवतो आणि नवीन डॅमचं आपल्याकडे कन्स्ट्रक्शन चालू झाले तर ते पण बघू. Tell you, it was perfect. Everything, down to the last minute details. तर आर्यन आणि मी आत्ता जस्ट एक कॉफी घेतली आणि आम्ही जस्ट निघलो आता. यार या
तर जस्ट आम्ही आलोय आमच्या म्हैसाळच्या नदीवर. नदी बघा, हिरवी चादर पसरल्यासारखं कसलं ते हे आले याला, पण कसं आले बघा. ओ शेट, हा पूल खराब झाला आहे म्हणून तिकडे नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे. शूट त्यानं आपलं झालंय. आणि जर हे फोटोज तुम्हाला बघायचे असतील तर इंस्टाग्रामला जाऊन नक्की फॉलो करा. इन्स्टा आय डी ते खाली येत असेल, तिथं पण बाईक रिलेटेड भरपूर पोस्ट असतात. आणि ही आमची कृष्णा नदी. लहानपणी तर खूप पोहायला येत होतो आम्ही, आणि ही पण सगळी नदीच आहे. इथं पण भरपूर वेळा पोहले आम्ही, आणि इथं पण भरपूर वेळा पोहले. तर आलं की फक्त आता जुन्या आठवणीच तेवढ्या ताज्या होत्यात. रीलसाठी थोडे व्हिडिओज पाहिजेत, ते आपण आता शूट करणार आहे. अरे अरे अरे, ऑफरोडिंगला आपली अपाचीच, सॅडलिंग करणे आणि पाहिजे तसं पळवणे. दिस इज वॉट आय वॉन्ट. जरा ऑफरोडिंग करायला लागणार आपल्याला आता. एकदम इझिली जात आहे, एकदम इझिली. काय पॉवर आहे. चलो, चला रील देन शूट करून झालं आपलं. आणि आपली लाल परी परत आपल्याकडे आल्या. ऑफरोडिंग कसं आहे. आर्यनचा अजून एक रील शूट करायचा आहे, त्यामुळे आर्यनचं GT 650 घेतला आहे. पुढं जाऊन त्याचा एक व्हिडिओ करायचा आहे. तर त्याचा एक व्हिडिओ करूया आणि आपण निघूया आता. पुढं अजून आपल्याला खूप काम आहेत. संडे परफेक्टली म्हणजे परफेक्टली गेला आहे, व्यवस्थित एकदम. तर हिअर इज द GT 650. चला अरे, बॅटरी याची पण 20% राहिला फक्त. चला जाऊया, बॅटरी चेंज करूया आणि आपल्याला पुढे जायचं आहे शिरडोनला. शेवटचे 2 सॉरी काय म्हणलास. हां हां, शेवटची एक छोटीशी राईड आता घरापर्यंत जाऊया आर्यनच्या. काय थंप आहे. गोप्रो कधी साथ सोडेल काय माहित नाही आपल्याला, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत तर जाऊया. एक लास्ट टाइम रोड रोस्टरचं रेड रोस्टरचं आवाज आहे का.
म्हैसाळमधलं सगळं आवरून आत्ता मी निघलोय शिरडोनसाठी. आणि आता मी आहे इथं मालगावच्या ब्रिजवर हायवेनं डायरेक्ट चाललोय म्हैसाळवरून. आणि आपला संडे हा मस्त गेला, एक नंबर. सगळ्या मित्रांना भेटलो, गावातल्या मित्रांना भेटलो. परत आता इकडं चाललोय शिरडोनला, तर शिरडोनच्या पण मित्रांना आपण भेटूया. खूप दिवस झालं मी इकडं पण गेलो नाही शिरडोनला, मला वाटते 6-7 महिने झाले. आपल्या भावांना जरा भेटूया परत उद्यापासून, आणि पुढच्या संडेपर्यंत काहीच होणार नाही. तर चलो जाऊया. गाडी जरा टाकतो स्पोर्ट्स मोडला. स्पोर्ट्स मोड ठीक आहे. मागासपासून GT पळवली, आता ही पळवायला नको वाटायला मला. अरे अरे पण ठीक आहे, आपली लालपरीच आपल्या सोबत कायम राहणार आहे. परत काय तर करू ब्लॉग GT 650 वर. काय आपल्या भावाचीच आहे बाईक, काय प्रॉब्लेम नाही. तर चला, जेवढ्या होईल तेवढ्या फास्ट आपण जाऊया. मी तो ब्लॉग चालू केला कारण ह्या ब्रिजवरती लाईट्स असतात. पुढे जर बघत असेल तर परत अंधार होणार. तर तुम्हाला डायरेक्ट जाऊन शिरडोनमध्ये भेटतो. चलो. A few inches later. मी 84 वर आहे, 85. आणि हा स्प्लेंडरवाला मागचे 10 ते 15 मिनिट झालं माझ्याबरोबर ईर्ष्या करायला आहे. मी आपले 80-90 वर क्रूज करतोय. स्प्लेंडरवाल्याचा इगो हार्ट झाला ना, हे काय पण करतात. मी आता ओव्हर 90ला आरामात 90-92 झाला आहे. आपण जाऊया, चलो. तर फायनली आपण आलोय शिरडोनमध्ये. तर आधी सगळ्यात आधी पाटलाच्या दुकानकडे जाऊया. पाटील आहे का बघू दुकानात. अरे पाटलाचं दुकान बंद आहे की. पाटलाला कॉल करूया आपण आता. आणि माझा भाऊ पाटील भाऊ पाटील आला माझा. तर भाऊ आल्या पहिला चहा पाजायला घेऊन चालला आपल्याला. तर आपला कायमचा अड्डा, तो पहिला चहा घेऊ आपण. ओय असं व्हायले, धराक 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 व्हायले. केशर अमृत तुल्य. हा चला चहा घेऊया मस्तपैकी. थकवा आलाय, थकवा. पाटलाची मजा बघा. थोडा घे, हातात नाही, आता चहा बनवा. थँक्यू भावा. 2000 years later. अमरकडे आपण आलेलो, अमरला भेटलोय. अमरकडनं थोड्या टिप्स पण घेतल्या. मॅकबुक घेतला भावानं, शिक खोल. तुषार निखिल भाऊ आणि भावाचं स्टुडिओ, भावाचे मित्र आले तिथे. या भावाच बड्डे, बड्डे भावा. आणि रात्रीच्या वाजल्या सफरचंद इथं ऍपल दिसना, अमर काळ पडाले सगळं. दिसलं. आणि रात्रीच्या वाजल्या 10:04. आणि संडे आपला परफेक्ट गेला व्यवस्थित एकदम. बॉम्बात जाळ. अनेकदा म्हणा. अमर भाऊला आपण भेटलोय. भावाकडे जरा काम होतं, ते काम पण झालंय आपलं. आणि भावाने नवीन स्टुडिओ आता लाईट बीट लावले सगळे. तर आपलं काम झालंय, निघायचं तेवढं बघूया. किती वाजले जरा, किती वाजले बघा. मोबाईल येतो माझा. आता वाजल्यात 10:19. घरला जोपर्यंत 10:30 नाही, 11:15 तर वाजतात. अमर जाऊ का मी, भेटू परत. बाय बाय. तर अमरचं हे, अमर फोन माझा इथं विसरला. मोबाईल राहिला होता भावाचा. जाऊ काय, ए तुषा जातो, जाऊ काय. चलो, लालपरी टार्गेट आहे 25 मिनिटात घरला जायचं. चला बघूया. शिरडोनला बाय बाय. चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझा हेल्मेटचा स्ट्रॅप घालायचं मी विसरले, परत मला थांबावं लागेल. तर मी स्ट्रॅप घालून आता निघतो. चलो बाय बाय, गुड नाईट. भेटूया पुन्हा एका नवीन मोठं ब्लॉगमध्ये. आणि इंस्टाग्रामला जर फॉलो केला नसाल तर जाऊन इंस्टाग्रामला पण फॉलो नक्की करा.